आपल्याकडील पैसे गुंतवण्यासाठी सर्वात चांगली जागा कोणती आहे ते आपल्या हिशोबाने, आपल्या रिस्कच्या हिशोबाने आणि कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला किती टक्क्यापर्यंत रिटर्न भेटन आणि त्या रिस्कच्या हिशोबाने आपल्यासाठी योग्य गुंतवणूक कोणती आहे हे आपल्याला जाणून घ्यायची असली तर या व्हिडिओला पूर्ण बघा. तुम्हाला संपूर्ण क्लॅरिटीसोबत समजेल की कोणत्या क्षेत्रामध्ये किती रिस्क आहे आणि किती परतावा, किती रिटर्न आपल्याला भेटेल. तर चला मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सांगतो मी तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं मराठी मार्केट क्लासमध्ये आणि चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये लिहिलेले आहेत जे आपण ज्यांचं नाव तुम्ही ऐकलेलंही असेल आणि त्याचा मी तुम्हाला आता एक एक करून त्याचा उल्लेख सगळ्यांचं रिस्क रिटर्नसोबत सांगेल. तर कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो. एक असते रिस्क, एक असते रिटर्न आणि एक असते वेळ. म्हणजे रिस्क किती आपण त्याच्यामध्ये जोखीम घेऊ शकतो, एक असते रिटर्न म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला किती रिटर्न आपल्याला पाहिजे, किती म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो ती रिटर्न की आपल्याला एवढी रिटर्न असली पाहिजे. आणि एक असतो वेळ की त्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपण किती वेळ देण्यासाठी तयार आहोत. तर चला मित्रांनो, नंबर 1 आहे सेविंग अकाउंट. सेविंग अकाउंट जे आपलं बँकेमध्ये जे आपलं नॉर्मल खातं असतं त्याला ते सेविंग अकाउंट असतं. म्हणजे जे आपण पैसे कधी टाकतो कधी काढतो त्याला सेविंग अकाउंट म्हणतो. तर त्याच्यामध्ये जर रेट ऑफ इंटरेस्ट जर पाहिला आपण, म्हणजे त्याच्यावरती जर परतावा बघितला तर सालाना परतावा किती भेटतो त्याच्यामध्ये 2.5 ते 3%. इन्फ्लेशन आहे म्हणजे आपली देशाची महागाई आहे 5.5 ते 6% सरासरी पकडून चाला. 6% जर आपलं इन्फ्लेशन असेल तर 2.5-3% आपले पैसे म्हणजे पैसे कमी होतात. पैसे वाढत तर नाहीत पण पैसे कमी होत आहेत. तर चला अजून नेक्स्ट याच्यापेक्षा चांगली गुंतवणूक आपण. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये वेळेचं काही लिमिट नसतं. त्याच्यानंतर जर रिस्क पाहिली तर रिस्क फ्री आहे, कधीच रिस्क नाही. तुम्ही आपलं खातं आहे, आपण कधी जाऊ शकतो, कधीही पैसे काढून आणू शकतो. नंबर 2 मित्रांनो, FDRD. फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा रिकरिंग डिपॉझिट असेल तर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये साधारणतः 7% 7 ते 7.5%. म्हणजे कसं, सिनियर सिटीजन असेल तर ते 0.5% नंतर भेटतं, नाही तर सरासरी 7%. त्याच्यामध्ये पण आता खूप जास्त सिबिल स्कोअर वगैरे ह्या गोष्टी चेक केल्या जातात त्याच्यानुसार, पण सरासरी 7% FDमध्ये इंटरेस्ट आहे. याच्यामध्ये रिस्क किती मित्रांनो? रिस्क नाही आहे, पण एक गोष्ट आहे याच्यामध्ये, जर तुम्ही FD 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्षांची म्हणजे जे असेल 1 वर्ष जर केली आणि 1 वर्षाच्या आत जर तुम्हाला पैशांची गरज पडली तर पैसे तर तुम्हाला भेटतील पण त्याच्यावरती पेनल्टी लागेल. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलेला आहे 6 ते 7 म्हणजे 7% असेल तर तो भेटत नाही. क्लिअर आहे? तर तो रिटर्न भेटत नाही, उलट तुम्हाला पेनल्टी लागेल. जर तुमचं 1 वर्ष कंप्लीट झालं तर तुम्हाला त्याचं इंटरेस्ट सहित म्हणजे तुमच्या व्याजासहित तुमची मुद्दल तुम्हाला 1 वर्षानंतर भेटते. याच्यामध्ये रिस्क बिलकुल नाही. कधी पण टाका, कधी पण काढा. फक्त जो क्रायटेरिया असेल, त्याचा जो टाईम असेल तेवढा टाईम बँकेमध्ये पैसे ठेवावे लागतील. तिसरे, गोल्ड, सोन्याची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये जर पाहिलं तर खूप लोकप्रिय आहे मित्रांनो. त्याचबरोबर याच्यामध्ये रिटर्न पण ॲव्हरेज ठीक येतं 8 ते 12%. कधी याच्यापेक्षा कधी लेवलला नॉर्मल पण राहू शकतात. गेल्या 1-2 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे सोनं आणि चांदीनं रिटर्न दिलेले येतं. म्हणजे थोडंसं आणीबाणीच्या काळामध्ये कसं आहे, लोक सोन्याला घेऊन ठेवतात. त्याचबरोबर सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट जर म्हणली तर आजच्यामध्ये सोन्याला लोक प्रेफर करतात. सोनं चांगली गुंतवणूक किंवा चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून याला पाहिलं जातं. त्याचबरोबर जर काही आपलं लग्न वगैरे किंवा काही फंक्शन असेल याच्यामध्ये सोन्याची खरेदी चांगल्या प्रकारे केली जाते. याच्यामध्ये रिस्क मित्रांनो लो ते मिडियम आहे, म्हणजे बिलकुल पण फ्लॅट नाही आहे, पण लो ते मिडियम म्हणजे नाच्या बरोबर आहे. त्याचबरोबर 4 नंबर पाहिलं, रिअल इस्टेट, जमीनमध्ये 8 ते 12 होऊ शकतं. लोकेशनच्यानुसार 12पेक्षा जास्तही मिळू शकते 12%पेक्षा. पण रिअल इस्टेटचं एक गोष्ट म्हणजे त्याच्यामधला एक मुद्दा असा आहे मित्रांनो, जर आपल्याकडं जर भांडवल जास्त आहे, जर आपल्याकडे जास्त पैसे येतात तर आपण रिअल इस्टेट घेऊन त्याच्यामध्ये प्रॉफिट, रेंटल इन्कम राहतं, जागेची किंमतही वाढत चालते. पण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जास्त भांडवल लागतं. जर एवढं भांडवल असेल तर आपण याच्यामध्ये पाहू शकतो, नाहीतर मग हा ऑप्शन आपल्यासाठी नाही आहे. तर याच्यामध्ये रिस्क मित्रांनो
याच्यामध्ये पण लोट आहे, मिडियम आहे. जर कधी कधी काय होतं, जागा जर एक्सपेन्सिव्ह, जर तुम्हाला महाग जागा लागली, तुम्ही चुकीच्या ठिकाणी घेतली, तर कधी कधी आपल्या जागेची मुद्दल येण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो. आणि काही काही जागा अशा असतात, जर तुम्ही चांगल्या पॉईंटला, मार्केटच्या पॉईंटला जर जागा घेतली, तर बाजारपेठेत जवळ असेल किंवा काही, तर त्याची रेंटल इन्कम म्हणजे भाडे, त्या ठिकाणी जर तुम्ही काही बांधून भाड्याने जरी दिली, तर त्यातूनही चांगलं इन्कम तुम्ही कमवू शकता. नंबर 5 आहे मित्रांनो, शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये जर नाव ऐकलं तर बऱ्याच लोकांचा काय समज होतो की नाही यार, शेअर मार्केटमध्ये हा जुगार आहे, याच्यामध्ये पैशाची बरबादी, याच्यामध्ये फक्त श्रीमंत लोकच पैसे कमवतात. पण असं नाही मित्रांनो. जर तुम्ही इंट्राडे किंवा जर फ्युचर ऑप्शन करत असाल, तर तो मित्रांनो सट्टा आहे, कारण त्याच्यामध्ये एका दुक्का लागला तर आहे, नाही तर मग बरबादी आहे. पण जर तुम्ही रिसर्च आणि फंडामेंटल सगळ्या गोष्टी पाहून जर अभ्यास करून जर इन्व्हेस्टमेंट केली पर्सनल शेअरमध्ये, तर याच्यामध्येही कमीत कमी 12 ते 15 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रिटर्न आपण कमवू शकतो. पण त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला आपलं स्टडी, अभ्यास असणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मग पैसे आपण गमवू शकतो. त्याचं ऐकून काम याच्यामध्ये चालत नाही. याला आपला स्वतःचा अभ्यास आणि नॉलेज हेच आपल्याला पैसा कमवून देऊ शकतं. नंबर 6 आहे मित्रांनो, म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड SIP, जे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण जो म्हणतो, तो ऑप्शन मला तरी वाटतं की सध्या जर लॉंग टर्मसाठी जर होल्ड करतोय आपण, लॉंग टर्म म्हणजे किती, कमीत कमी आपला गोल कमीत कमी 5 ते 7 वर्षाच्या नंतरचा असला पाहिजे. जर त्याच्यापेक्षा जर कमी असेल, तर म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला रिटर्न नाही भेटत, कारण याच्यामध्ये पण एक्सपेन्स रेशो असेल, एक्झिट लोड असतो. तर कमीत कमी 5 ते 8 वर्षाच्या पेक्षा जास्त गोल असेल, तर म्युच्युअल फंड वन ऑफ द बेस्ट ऑप्शन, कारण की याच्यामध्ये रिटर्न एक्सपेक्ट केली जाते 10 ते 12-15%. आणि ही असते कंपाऊंड सालाना, CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ. ठीक आहे. कंपाऊंड म्हणजे काय, चक्रवाढ व्याजाप्रमाणे चालते. आता 100 वरती जर 50 रुपये जमले, तर पुढच्या वर्षी 150 वरती व्याज लागून येणार, या टाईपचं. पण याच्यामध्ये एक पर्सनल सल्ला असा देईल मित्रांनो, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर करायचं जर ठरवलं म्युच्युअल फंडमध्ये, तर याच्यामध्ये लार्ज कॅप म्हणजे निफ्टी 50 असेल, इंडेक्स फंडमध्ये लार्ज कॅप किंवा फ्लेक्सी कॅप याच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करा. कारण काय होतं मित्रांनो, जे स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा मायक्रो कॅप ह्या जे म्युच्युअल फंड वगैरे राहतात ना, याच्यामध्ये काय रिटर्न ते मागच्या वर्षांचे दाखवतात, पण बुल रन प्रत्येक वेळी नसतो. तर ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस सगळ्यात डाऊन आणि सगळ्यात खाली जाणारे पोर्टफोलिओ स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्याच राहतात. त्याच्यामुळे लॉंग टर्म जरी केलं, 12% रिटर्न कमी नसते मित्रांनो, खूप जास्त असते 12% रिटर्न. त्यासाठी तुम्ही इंडेक्स फंड किंवा लार्ज कॅप किंवा फ्लेक्सी कॅप निवडू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, हे फक्त माझं हा व्हिडिओ जो बनवला आहे, हा शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे. याच्या मागतं माझा मी काही सेबी रजिस्टर नाही मित्रांनो. त्याच्यामुळं कोणती गुंतवणूक करण्याअगोदर आपला फायनान्शियल ॲडवायझर जो असेल गुंतवणूक, याच्याशी सल्ला साधा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि धडाकेदार आणि क्लॅरिटी सोबत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर याचप्रमाणे सपोर्ट करत राहा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.